श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझे GVR डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला फ्रंट नेकची डिझाईन ट्रेस कशी करायची ते दाखवणार आहे. इथे आधी मी फ्रंट नेकचं मार्किंग करून घेतलेलं आहे. फ्रंट नेकचा आपला जो गला आहे तो गला इथे मी आखून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी ₹1 नाणं घेतलेलं आहे. कारण आपल्याला आपला जो फ्रंट नेक आहे त्याच्यावरती हाफ सर्कल म्हणजे कर्व लाईन काढून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी ₹1 नाणं घेतलेलं आहे आणि त्याने आता पूर्ण आपली जी नेकलाईन आहे, बॉर्डर आहे, तिथे मी कर्व लाईन काढून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे बॉर्डरसुद्धा क्रिएट करू शकता. म्हणजे तुम्हाला हवं तर तुम्ही गोल्डन बीडने सुद्धा तिथे बॉर्डर क्रिएट करून घेऊ शकता किंवा तुम्हाला जर ते नको असेल तर तुम्ही डिरेक्ट ही डिझाईनसुद्धा काढू शकता. म्हणजे तुम्हाला बॉर्डर नको असेल तर तुम्ही डिरेक्ट ही डिझाईन करण्यासाठी सुद्धा सुरुवात करू शकता. आता इथे तुम्ही पाहू शकता की मी इथे हाफ सर्कल काढून घेतलेले आहेत. हाफ सर्कल काढून झाल्यानंतर त्याचे जे पॉईंट आहेत, जे टोक आहेत, तिथे आपल्याला डिझाईन क्रिएट करायची आहे. इथे मी 6-6च्या रेंजमध्ये डिझाईन क्रिएट करून घेते. म्हणजे प्रत्येक टोकावरती आपल्याला एकूण 6 मनी बीड लावायचे आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे राईस बीड, ड्रॉप शेप बीड किंवा कट पाईप बीडचा सुद्धा वापर करू शकता किंवा तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये एम्ब्रॉयडरीचा टचसुद्धा देऊ शकता. इथे आपले जे टोक आहे तिथे आपली डिझाईन काढून झाल्यानंतर आता आपला जो मिडलचा पार्ट आहे तो आपण पाहूयात. आता हा जो मिडलचा पार्ट आहे तिथे सुद्धा आपल्याला सुंदर अशी डिझाईन क्रिएट करायची आहे. कारण ते जे पॉईंट आहेत ते एम्प्टी दिसत आहेत. त्यासाठी इथे मी आता सुंदर असं फूल क्रिएट करून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे एम्ब्रॉयडरीने सुद्धा फूल क्रिएट करू शकता किंवा तुम्हाला हवं तर तुम्ही इथे पूर्ण गोल्डन बीडने सुद्धा एक सुंदर असं फूल क्रिएट करू शकता किंवा तुम्हाला हवं तर तुम्ही इथे कुंदन लावून आणि त्याच्याभोवती पुन्हा मग गोल्डन बीडचं वर्क करून सुद्धा सुंदर असं फूल क्रिएट करू शकता. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे गोल्डन टचसुद्धा देऊ शकता किंवा तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये एम्ब्रॉयडरीचं वर्कसुद्धा इझिली करू शकता. कोणतंही वर्क केलं तरी डिझाईन सुंदरच दिसणार आहे. इथे आपले जो मिडलचा पार्ट आहे तिथे मी फूल क्रिएट करून घेतलेला आहे. तिथे फूल क्रिएट करून झाल्यानंतर आता तुम्हाला इथे दिसत असेल की आपण हाफ सर्कल क्रिएट केलेलं आहे. त्याचे जे मिडलचे पॉईंट आहेत तिथेसुद्धा जागा रिकामी आहे. तिथेसुद्धा आपल्याला वर्क करायचं आहे. तिथे आपल्याला सिंगल बुट्टा वर्क करायचा आहे. त्यासाठी तुम्ही तिथे गोल्डन बीडचा सुद्धा वापर करू शकता किंवा तुम्हाला हवं तर तुम्ही राऊंडचा जो कुंदन शेप असतो, कुंदनमध्ये राऊंड शेप असतो, तो कुंदनसुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता. गोल्डन बीडसुद्धा करू शकता आणि कुंदनसुद्धा यूज करू शकता. तर इथे तुम्ही आता पाहू शकता की आपला जो फ्रंट नेक आहे तो सुंदर असा तयार झालेला आहे. खूप इझी आणि खूप सिंपल अशी डिझाईन आहे. फ्रंट नेक, बॅक नेक, स्लीव्जवरती सुद्धा ही डिझाईन तुम्ही क्रिएट करू शकता. आपली नेकलाईन आहे ती बॉर्डर कंप्लीट झाल्यानंतर आपण बुट्टा वर्क करतो. पण इथे बुट्टा वर्क करण्याऐवजी तुम्ही जर एवढीच नेकलाईन छान वर्क केली तर तुमचा ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे. खूप सिंपल डिझाईन आहे. खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह असा लुक देणारी ही डिझाईन आहे. तुम्ही तुमच्या फ्रंट नेकवरती किंवा बॅक नेकवरती किंवा स्लीव्जवरती सुद्धा ही सुंदर अशी डिझाईन क्रिएट करू शकता. इथे आपलं फ्रंट नेकची सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. इथे तुम्ही ड्रॉप शेप किंवा गोल्डन बीड किंवा राईस बीडचा सुद्धा वापर करू शकता. इथे मी 6-6च्या रेंजमध्ये दिलेले आहे डिझाईन करून. तिथे तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर इथे तुम्ही हवं तर गोल्डन बीड किंवा शुगर बीड किंवा जरी थ्रेडचा वापर करून सुद्धा ती जी आपली कर्व लाईन आहे ती तुम्ही डिझाईन करू शकता. त्याच्यानंतर मिडलचे जे पार्ट आहे तिथे तुम्ही कुंदन किंवा गोल्डन बीडचा वापर करू शकता किंवा एम्ब्रॉयडरी वर्क केलं तरीही चालेल. आणि कर्व लाईनच्या मिडलचा जो पार्ट आहे तिथेसुद्धा तुम्ही गोल्डन बीडने बुट्टा वर्क किंवा कुंदनने सुंदर असं लूक देऊ शकता. इथे सुंदर अशी आपली फ्रंट नेकची डिझाईन तयार झालेली आहे आणि तुम्ही त्याला कोणकोणता टच देऊ शकता, एम्ब्रॉयडरी किंवा आरी वर्कचा टच देऊ शकता, हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर ही डिझाईन आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि याच्या आधी मी स्लीव्सच्या डिझाईन तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेली आहे.
जर ती व्हिडिओ तुम्ही पाहिली नसेल तर मग मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे, त्यासुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. त्यासुद्धा खूप सुंदर अशा मी स्लीव्सच्या डिझाईन तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर इथे आता आपण जसं फ्रंट नेक मार्क केलेला आहे तसंच तुम्ही बॅक नेकसुद्धा करू शकता. बॅक नेकवरती सुद्धा तुम्ही सेम ही डिझाईन क्रिएट करू शकता, जे की खूप सुंदर दिसणार आहे. आणि इथे तुम्हाला हवं तर तुम्ही बॉर्डर नेकलाईनची जी बॉर्डर आहे तीसुद्धा वर्क करू शकता, किंवा तुम्हाला जर नेकलाईनची बॉर्डर नको असेल तर तुम्ही नॉर्मल आपली ही जी डिझाईन आहे ती डिझाईन क्रिएट केली तरीही चालेल. तर मी आता तुम्हाला जवळून त्याचा लूक दाखवते, जो की खूप सुंदर दिसते. खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे ही डिझाईन सध्या ट्रेंडिंगला आहे. वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आपण ही डिझाईन क्रिएट करतो. वेगवेगळ्या वर्कने, वेगवेगळ्या गोल्डन टचने, एम्ब्रॉयडरी टचने आपण ही डिझाईन सुंदर अशी आपल्या ब्लाऊजवरती तयार करतो. तुम्हाला हवं तर तुम्ही ही तुमच्या कुर्तीवरती वगैरे सुद्धा नेकलाईन डिझाईन करू शकता. सो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूयात मग अशा छान छान व्हिडिओजमध्ये. सो चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.